सांगायचं झालं तर कित्येक महिने मी फक्त एवढंच बघत होते की मला आज कोकणात जायला मिळेल, उद्या कोकणात जायला मिळेल, पण मला कोकणात जाण्याचा काही योग आला नव्हता. तर आज फायनली आपल्याला कोकणात जायला मिळतं आहे. 4 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. तर ज्या 4 दिवसांमध्ये आपल्याला जेवढं काही कोकण एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. सगळं काही सामान घेऊन आता मी निघाले आहे ठाण्याच्या दिशेने, कारण की ठाण्याहून माझी मँगलोर एक्सप्रेस आहे, तर त्यासाठीच. मला वाटलं होतं की आज शनिवार आहे तर आज गर्दी खूप असेल ट्रेनसाठी, पण एवढी काही गर्दी नव्हती. चढायला वगैरे मिळालं आणि खास गोष्ट माहिती आहे तुम्हाला, मला ना विंडो सीट मिळाली. ती नाही का सिंगलवाली विंडो सीट असते, नेमकी ती सीट मिळाली. आता आपली ट्रेन देखील रवाना झाली आहे ठाण्याहून कोकणाकडे जायला. चला तर मग या सफारीमध्ये आता आपण बघूया काय काय घडतं. सगळे लोक झोपायला लागले, पण मला काही झोप येईना, कारण की मी एक्साइटेड होते ज्या व्ह्यूसाठी. तो व्ह्यू माझ्या नजरेसमोर येत होता. तर फायनली उजाडला आहे, पहाट झाली आहे आणि आता ते व्ह्यू आपल्याला दिसायला सुरुवात होतील. चला आपण वन बाय वन बघू. या पक्ष्यांच्या थव्याने तर आजचा माझा दिवस बनला. म्हणजे बघा, सकाळी सकाळी एवढं सुंदर वातावरण आहे आणि त्यामध्ये हे मनमुराद बागडणारे पक्षी. जेव्हापासून सकाळ झाली आहे तेव्हापासून मला ही हिरवळ, हे छान छान रस्ते, इथली शेती, इथे ढग जे डोंगरांना स्पर्श करतात आणि एवढं सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळत आहेत. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आज आपली ट्रेन जवळपास 2 तास लेट झालेली आहे आणि इथे विलवडे हे जे रेल्वे स्टेशन लागतं तर तिथेच आपली ट्रेन थांबलेली आहे. तर ह्या ट्रेनच्या बाहेर, विंडोच्या बाहेर सहज मला एक व्ह्यू दिसला, तो मी तुम्हाला दाखवू इच्छिते. तर हे बघा, किती सुंदर व्ह्यू आहे. ट्रेन लेट झाली याचा खेद पण आहे मनामध्ये, पण त्याच्यापेक्षा मस्त काय आहे माहिती आहे तुम्हाला, हे निसर्गाची नयनरम्य दृश्य मला कॅप्चर करता आली आणि तुमच्यासमोर मला मांडता आली. आपली ट्रेन आता गोव्यासाठी रवाना होत आहे आणि आता आपण निघालोय आपल्या गावी जायला. तर काहीच आता आपण कणकवलीला पोचलो आहे आणि माझा दादा इथे माझी वाट बघतो आहे. तर विचारायला मी कधीचा वेट करायला लावलाय. ओ हिरो, हाय कर, हाय. ही बघा आपली कणकवली रामेश्वरमची बस आलेली आहे. So guys, आता आपण निघालोय माझ्या घरी जायला. मी माझं घर जवळपास 6 महिने बघितलंच नाहीये. तर 6 महिन्यानंतर माझ्या घरी चालले, त्याच्यामुळे माझा आनंद तर गगनात मावेना. गेल्या महिनाभर मी या एक्साइटमेंट मध्ये होते की मी महिनाभराने गावी जाणार आहे आणि तो महिनाभरानंतरचा दिवस आज उजाडलाय आज. त्याच्यामुळे माझी एक्साइटमेंट एकदम भरपूर आहे. सो चला आपण आता घरी जाऊया. अवघ्या 12 तासांचा प्रवास करून आता फायनली आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहे. घरी जाऊन आता मम्मी पप्पांची एक्साइटमेंट बघायची आहे. तर असा होता आपला हा सुंदर असा
ठाणे ते कोकणपर्यंतचा प्रवास आणि या प्रवासामध्ये आपण खूप काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत, त्या थोडक्यात आपण पाहिल्यासुद्धा आहेत. आता तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत कनेक्टेड राहा. थँक्यू.